नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा चंद्रपूर डिव्हिजनचा कटऑफ किती लागणार आहे। कारण की वारंवार एकच जास्त मुलांचे कमेंट होते की सर चंद्रपूर डिव्हिजनचा कटऑफ किती जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा। कारण की कसं आहे की जेव्हापासून चंद्रपूर डिव्हिजनची पहिली लिस्ट लागली एकदम हाय लागले, म्हणजे 96च्या वर पहिली लिस्ट लागलेली आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीची, ठीक आहे। आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर चंद्रपूर डिव्हिजनची सेकंड लिस्टचा कटऑफ किती लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर 60% वाल्यांचा, 70% वाल्यांचा, 80% वाल्यांचा, 90% वाल्यांचा काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कारण की चंद्रपूर डिव्हिजनमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो जास्त जागा होत्या, म्हणजे जवळपास 415 या ठिकाणी जागा होत्या कॅटेगरीनुसार। एससीच्या भरपूर जागा होत्या, ओबीसीच्या सुद्धा भरपूर जागा होत्या, ओपन कॅटेगरीच्या सुद्धा भरपूर जागा होत्या, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या सुद्धा भरपूर जागा होत्या। त्याचबरोबर ओपन कॅटेगरी झालं, ईडब्ल्यूएस झालं, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीच्या ज्या जागा ह्या भरपूर होत्या चंद्रपूर डिव्हिजनला, ठीक आहे। तर चंद्रपूर डिव्हिजनचा कटऑफ किती लागणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अरखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो जागा होत्या आणि चंद्रपूर डिव्हिजनची पहिलीच लिस्ट ज्या एकदम हाय लागलेली आहे, 96च्या वरती गेले एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचं। तर ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा। कारण की पहिली जी लिस्ट लागली तर त्यामध्ये फर्जी मुलं जास्त होते, ठीक आहे। कारण की कसं आहे, ह्या जवळपास 11-12 राज्यामधून जवळपास 21,000 प्लस मुलं जे त्या लिस्टमध्ये नाव होतं। आणि यामध्ये काय झालंय की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3,000 मुलांनी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल केला, बाकीच्यांनी केलं नाही। कारण की बाकीचे फर्जी मुलं आहे, तर मुलांनी काय केलं की स्वतःवरून त्यामध्ये जास्त मार्क टाकल्या फॉर्म भरताना। इंग्रजीमध्ये 100 पैकी 100, मराठीमध्ये 100 पैकी 100, सायन्समध्ये 100 पैकी 100, सोशल सायन्समध्ये 100 पैकी 100, हिंदीमध्ये 100 पैकी 100, त्याचबरोबर गणितमध्ये 100 पैकी 100 अशा मुलांनी या ठिकाणी मार्क्स टाकले। 100 पैकी 100 सुद्धा मुलांनी या ठिकाणी मार्क्स टाकलेले आहे। तर फर्जी वाडा जे मुलांनी या ठिकाणी केलेलं आहे पहिल्याच लिस्टमध्ये, ठीक आहे। तर आता काय होणार आहे की जे फर्जी मुलं आहेत ते त्या ठिकाणी जाती आणि दुसरी आता सेकंड लिस्ट लावणार आहे। तर दुसऱ्या सेकंड लिस्टमध्ये त्या फर्जी मुलांचं नाव येणार नाही, ते आता बाहेर झाले सगळे, ठीक आहे, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर दुसऱ्या लिस्टला नक्कीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। कारण की दुसऱ्या लिस्टमध्ये झालं तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो वाट पाहिजे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसच्या एकच लिस्ट लागते तर जवळपास 6 ते 7 लिस्टा लागते, ठीक आहे। आणि डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या लिस्टा चालू राहते, डिसेंबर महिन्यापर्यंत हे भरती चालू असते। तर डिसेंबर महिन्यापर्यंत लिस्टा लागणार आहे, डिसेंबरच्या अंदर ह्या म्हणजे जवळपास 6-7 लिस्टा, 8ही लिस्ट या ठिकाणी लागू शकते, कारण की जागा यावर्षी भरपूर आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सेकंड लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे मी तुम्हाला सांगतो। एक तर आज 12 तारखेपर्यंत सुद्धा संध्याकाळी सुद्धा येऊ शकते, किंवा मग 15 तारखेपर्यंत 15 सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो येऊन जाणार आहे। तर आपण या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आपण कोणकोणत्या गावामध्ये जागा आहे ते तुम्हाला सांगून देतो। या ठिकाणी कोणकोणत्या गावामध्ये जागा होत्या तर पड्डाबारा झालं, अमनपल्ली झालं, त्याचबरोबर आडेगाव झालं, त्याचबरोबर अहेरी झाले, अलवाही झालं, त्याचबरोबर अमाडी, बेगोई, त्याचबरोबर आंबेदरी, त्याचबरोबर आंबोली, अंधळी, त्याचबरोबर अंतरगाव झालं, आरडा झाला, अरेंडा झालं, त्याचबरोबर अर्जुनी, अबुरकसा, त्याचबरोबर असली, त्याचबरोबर आसापूर, त्याचबरोबर आशी, आष्टा, अवलपूर, त्याचबरोबर बाबूपेठ, त्याचबरोबर बाबडी, बेडगाव, त्याचबरोबर बाबडा, त्याचबरोबर भापडा, त्याचबरोबर भरोसा झालं, त्याचबरोबर भसवापूर झालं। म्हणजे अशा जवळपास या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो 400 प्लस जागा ज्या चंद्रपूर डिव्हिजनला या ठिकाणी होत्या, ठीक आहे। आणि भरपूर या ठिकाणी जागा होत्या। तर या ठिकाणचा दुसरी लिस्ट कितीपर्यंत लागणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो एससी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला जर समजा 91 जर मार्क्स असेल तर 91 पर्यंत एससी कॅटेगरीची चंद्रपूरची ज्या विद्यार्थी मित्रांनो हा सेकंड लिस्ट लागू शकते। 91 पर्यंत जर असेल तर सिलेक्शन होऊ शकते।
त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, पुरुष उमेदवार किंवा महिला उमेदवार, तर ST कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा हा जवळपास 91 पर्यंत या ठिकाणी दुसऱ्या लिस्टचा जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर OBC कॅटेगरीचे असाल तर OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा जवळपास 92 पर्यंत जाणार आहे पुरुष उमेदवाराचा आणि महिला उमेदवाराचा, ठीक आहे। त्यानंतर ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे तर हा जवळपास जे आहे ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ झाला हा 93 पर्यंत या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनचा या ठिकाणी जाणार आहे पुरुष उमेदवाराचा आणि महिला उमेदवाराचा, ठीक आहे। त्याचबरोबर आपण EWS कॅटेगरीचा जर विचार केला तर EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे EWS कॅटेगरीचा पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवाराचा 91 ते 92च्या दरम्यान या ठिकाणी लागणार आहे। तर एवढा या ठिकाणी पुरुष उमेदवाराचा आणि महिला उमेदवाराचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे नक्कीच या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा, ठीक आहे। आता 60% वाल्यांचं, 70% वाल्यांचं, 80% वाल्यांचं, 90% वाल्यांचं सिलेक्शन होणार आहे। कारण पहा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये जर समजा कमी अर्ज आले असेल, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला 60% असेल, 65% असेल, कोणती कॅटेगरी असो SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीची, म्हणजे ज्या ठिकाणी अर्ज आलेली आणि त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला एखाद्या गावामध्ये तर नक्कीच त्या ठिकाणी 65 किंवा 70 पर्यंत लागू शकते, 60 वर सुद्धा कट ऑफ लागू शकते। एखाद्या गावामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो एखादं गाव असं आहे चंद्रपूर डिव्हिजनचं त्या ठिकाणी भरपूर मुलांनी फॉर्म भरले, 90च्या वरती वाल्यांनी भरले, तर त्या ठिकाणी 90 वाल्यांचा आता चंद्रपूर डिव्हिजनमध्ये 60% वाल्यांचं होणार आहे सिलेक्शन। मी तुम्हाला सांगतो तुम्ही SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचे असाल तर 60% वर सुद्धा कट ऑफ लागू शकते, पण सगळ्यात शेवटच्या शेवटच्या लिस्टला लागू शकते। कारण की कसं आहे एखादं असं गाव राहते विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी फॉर्म जास्त आलेलं नसते आणि एखादं गाव जसं मी तुम्हाला उदाहरण देतो एक वाडेगाव आहे, ठीक आहे। आता वाडेगावमध्ये समजा त्या ठिकाणी जास्त अर्ज आलेली, ठीक आहे, आणि कमीच अर्ज आले त्या ठिकाणी 60 पर्यंत ज्यांना 60% वाले त्यांचं त्या ठिकाणी फॉर्म आले तर त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि त्या ठिकाणी जर जास्त पर्सेंटेज वाले आले तर मग त्यांचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर पहा तुमचं हे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किस्मतवर ठेवायचं ज्यांना सुद्धा 60% असेल, 70% असेल, 80% असेल, 90% असेल तर, ठीक आहे। तर कसं आहे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल, ज्या गावामध्ये कमी अर्ज आले असेल तर तिथं ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होऊ शकते। जर तुम्हाला 60% जरी असेल, 70% जरी असेल तरी सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। कारण की असं ज्या विद्यार्थी मित्रांनो भरपूर वेळा झालाय, गोवा डिव्हिजनला सुद्धा तसं झालं होतं एकोणा 2022ला जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो 40,000 प्लस होता अशाच जागा होत्या आणि त्यावेळेस जे 7वी की 8वी लिस्ट लागली होती त्यावेळेस 7वी लिस्ट होती वाटतं बहुतेक, आणि गोवा डिव्हिजनचा तो कट ऑफ गेला होता हा जे 60 पर्यंत मुलांचं सिलेक्शन झालं होतं। ST कॅटेगरीचा त्यावेळेस 55 वर गेला होता, OBC कॅटेगरीचा 60 वर, ओपन कॅटेगरीचा सुद्धा 61 वर गेला होता। त्याचबरोबर म्हणजे 60 पर्यंत 65 पर्यंत कट ऑफ गेला होता, म्हणजे त्या ठिकाणी कमी अर्ज आले होते विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणचा कट ऑफ कमी गेला होता। म्हणजे सांगायचं एवढं यामधलं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जवळपास 415 जे विद्यार्थी मित्रांनो गाव होते, 415 गावामध्ये जागा रिक्त होत्या। तर यापैकी काही ना काही जागा जर खाली असेल, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तर त्या ठिकाणी तुमचं जास्त चान्सेस आहे ज्यांना 60% असेल त्याचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, ज्यांना 70% असेल त्याचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, ज्यांना 80% असेल त्याचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकते आणि ज्यांचं 90% त्यांचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकते। पण एक सांगतो तुम्हाला ज्यांना सुद्धा 90% असेल तर त्यांचं जे हमकस सिलेक्शन या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनला तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। जरी ज्या विद्यार्थी मित्रांनो अर्ज आले नसेल तर त्या ठिकाणी 60% वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचं आणि PWचा कट ऑफ थोडा कमी जाणार आहे, ठीक आहे। तर पहा आता तेवढं तुम्हाला नशिबावर ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी जर समजा अर्ज आले नसेल तर त्या ठिकाणी ज्या नक्की त्या ठिकाणी होऊ शकते आणि काय ठिकाणी काय होते जास्त अर्ज येते आणि एखाद्याचं सिलेक्शन झालं त्या ठिकाणी 90च्या वर असेल त्याला 96 पर्यंत आणि त्यानं जर कदाचित ज्या विद्यार्थी मित्रांनो जॉब ते केलीच ती सोडून दिली तर त्या ठिकाणी सुद्धा 6व्या 7व्या लिस्टमध्ये जे कमी अर्ज असेल त्या ठिकाणी 60% वाला असेल, 70% वाला असेल तर त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर डिव्हिजनचा हा कट ऑफ सेकंड लिस्टचा जाणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।